आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, मागच्या अध्ययनामध्ये आपण प्रभू येशूने केलेले 6 चमत्कार पाहिले होते. आज आपण मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 9 पाहणार आहोत. आजच्या अध्ययनातही आपण आणखी 6 चमत्कार पाहणार आहोत. तसेच इतरही काही महत्त्वाच्या घटना देखील आम्ही पाहणार आहोत. परुषी लोकांबरोबर युक्तिवाद आणि येशू ख्रिस्ताचे गालिलमधील सेवा कार्य पाहणार आहोत. हा अध्ययनाच्या शेवटी एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहणार आहोत, जे आम्ही करणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. ती गोष्ट कोणती हे पाहण्यासाठी चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान ह्याच्या 9व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त अजून 6 चमत्कार करताना आम्हाला आढळतो. ह्या अध्यायामध्ये मत्तेयाला केलेले पाचारण, परुषांशी युक्तिवाद व येशू ख्रिस्ताची गलीलमधली आपली सेवा सुरू असताना आम्हाला आढळते. ह्या आधीच्या अध्यायामध्ये आम्ही पाहिले होते की ख्रिस्ताने 6 चमत्कार केले, ज्यामध्ये त्याने दाखविले की राजा जी नीतितत्वे त्याने मांडलीत ती लागू करण्याचे चैतन्य व सामर्थ्य स्वतःच्या हातात ठेवतो. त्याला तो अधिकार आहे व हाच विचार ह्या अध्यायात सुद्धा चालू राहतो. शारीरिक रोग बरे करण्याचा चमत्कार करताना आम्ही प्रभू येशूला पाहतो. आता श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूमावरून वापस येतो. 9वा अध्याय आणि 1 वचन सांगतं, तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरात जाऊन पोहोचला. येशू गद्रेकरांच्या प्रदेशाला सोडून कफरनहूमास परतत आहे, कारण तेथील लोकांची इच्छा नसते की त्याने तेथे राहावे. आणि आम्ही पाहिलं होतं 8व्या अध्यायाच्या शेवटी की कशा प्रकारे त्यांनी प्रभू येशूला त्यांचे गाव सोडून जाण्याची विनंती केली. 2रं वचन पहा, मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मार्कृत शुभवर्तमानामध्ये ह्याविषयीचा वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. मार्क सांगतो की कशा प्रकारे ह्या माणसाला घराचे छप्पर उघडून खाली सोडण्यात आले व प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरे केले, त्याच्या सर्व पापांची क्षमा केली. बरे करणे व पापांची क्षमा देणे एकमेकांशी संबंधित आहेत. आता आपण 3रं वचन वाचूया. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करीतो. त्यांना असं वाटत होतं की हा माणूस चालू शकेल असे करण्याचे सामर्थ्य प्रभू येशूमध्ये नाही. त्यांच्या मनातील विचार ओळखून प्रभू येशूने त्यांना विचारले. 4थ्या आणि 5व्या वचनात येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणिता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे ह्यातून कोणते सोपे? ते त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. परंतु श्रोत्यांनो, जर त्यांनी उत्तर दिले असते तर त्यांना असे म्हणावे लागले असते की आमच्यासाठी जशी पहिली महत्वाची आहे तशीच दुसरी सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. पुढे 6 आणि 7 वचने पहा. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हास समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. जेव्हा हा पक्षघाती माणूस उठून चालू लागला, ह्याचा अर्थ की ज्याने त्याला चालण्याची शक्ती दिली तो त्याचे पाप सुद्धा क्षमा करू शकतो. तुम्ही आणि मी पापांची क्षमा देऊ शकत नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच ते करू शकतो. त्याला तो अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. श्रोत्यांनो, आम्ही पापांची क्षमा देऊ शकत नाही म्हणून आम्ही सुद्धा कोणाला चालण्याची शक्ती देऊ शकत नाही. सैतान फसविणारा आहे हे लक्षात घ्या. बरे करण्याचे सामर्थ्य फक्त आमच्या परमेश्वरात आहे. त्यालाच गौरव मिळायला हवे. आज अनेक लोक आजारांसाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांवर अधिक भरोसा ठेवतात. लक्षात ठेवा श्रोत्यांनो, की सामर्थ्य देवाचे आहे. प्रार्थना करणारी व्यक्ती एक माध्यम मात्र आहे. आपला विश्वास त्या व्यक्तीवर नाही, परंतु परमेश्वरावर असायला हवा.
आता आपण त्याने मत्तयाला कशा प्रकारे पाचारण केले ह्याविषयी पाहणार आहोत 9व्या वचनात. मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. मत्तय त्याला ख्रिस्ताने केलेल्या पाचारणाला ह्या एका वचनाच्या द्वारे सांगतो. लूक आपल्या शुभवर्तमानात सांगतो की येशूच्या आदराप्रित्यर्थ मत्तयाने एक मोठी मेजवानी दिली आणि आपण हा वृत्तांत लूक शुभवर्तमान 5 अध्याय 27 ते 29 वचनांमध्ये वाचू शकता. 9व्या वचनानंतर जी घटना घडत आहे ती त्या मेजवानीच्या वेळेस घडली. मत्तयाने त्याच्या समाजातील अनेक मित्रांना त्या मेजवानीस येण्याचे आमंत्रण दिले, कारण त्याची इच्छा होती की त्यांची सुद्धा ख्रिस्ताशी ओळख व्हावी. 10 आणि 11 वचने. नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवावयास बसले. हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो? परुषी लोक इतर लोकांसोबत भोजन करण्यावर विश्वास ठेवीत नसत. आज सुद्धा अनेक लोक अशा प्रकारची वृत्ती ठेवतात. पापी लोकांसोबत जे अंधकारात आहेत त्यांच्यासोबत भोजन करणे किंवा त्यांना भोजनाकरिता येण्याचे आमंत्रण देणे वावगे नाही, कारण अशा लोकांना ख्रिस्ताविषयी सांगण्याची, त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याची गरज आहे. आम्हाला अशा लोकांशी संबंध त्यांना ख्रिस्तासाठी जिंकण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे. नंतर 12वं वचन पहा. हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणं इतांना आहे. श्रोतांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना फार उचित असे उत्तर देत आहे. येशू सर्वात महान वैद्य आहे. तो मानवाला त्याच्या मूळ आजारापासून अर्थात पापापासून बरे करण्यास ह्या जगात आला. ज्यांना अद्यापही पापापासून मुक्ती मिळाली नाही त्यांना आमच्या संगतीत बोलावण्याची आम्हाला गरज आहे. 13वं वचन. मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलविण्यासाठी मी आलो आहे. मग ते ह्या ठिकाणी जुन्या करारातील होशेचे पुस्तक 6वा अध्याय आणि 6वे वचन सांगत आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. जेव्हा ख्रिस्ताने म्हटले की मी धार्मिकांना नाही तर पाप्यास पश्चातापासाठी बोलवावयास आलो आहे, त्याने हात परुषी लोकांचा सुद्धा समावेश केला होता, कारण ते सुद्धा पापी होते. खरे पाहता आम्ही सर्व ह्यामध्ये समाविष्ट आहोत. रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 23 वचन फार स्पष्टपणे सांगतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. नंतर पुढे 14वं वचन. त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, आम्ही व परुषी पुष्कळ उपास करीतो, पण आपले शिष्य उपास करीत नाहीत. ह्याचे कारण काय? योहानाचे शिष्य येशू ख्रिस्ताच्या सर्व हालचालींना बारकाईने पाहत होते. ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी काही प्रथम योहानाचे शिष्य होते, जसे अंद्रियास, फिलिप. ते ख्रिस्ताकडे आले व त्याच्या मागे चालू लागले. तेव्हा योहानाचे दुसरे शिष्य म्हणाले, आम्ही जे करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे आपण करता. असे का? ह्याविषयी आम्हाला अचंबा वाटतो. श्रोतांनो, मागेच आपणाला सांगितल्याप्रमाणे योहान सुद्धा जुन्या करारातील संदेष्टा होता. मलाखीने जी भविष्यवाणी केली, मलाखीचे पुस्तक 3 अध्याय आणि 1 वचनात, की पहा मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. ही घोषणा करण्यासाठी तो जुन्या करारातून नवीन करारात प्रवेश करतो. योहानाने म्हटले की मी येशू ख्रिस्तासाठी मार्ग तयार करीत आहे, तो लवकरच येईल. आणि खरोखर योहानाने म्हटल्याप्रमाणे तो आला. आता आमचा प्रभू एक फार महत्त्वाचे असे तत्व मांडणार आहे व हे प्रगट करणार आहे की संकेत आता बदलतील. 15वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 9वा अध्याय 15वे वचन. येशू त्यांना म्हणाला, वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करीतील. आज जरी
अनेक विश्वासणाऱ्यांसाठी उपासाचे फार महत्त्व आहे, तरी उपास करा अशी आज्ञा आम्हाला देण्यात आलेली नाही. उपास ह्या भावनेने करायला हवा की आम्ही देवासमोर उपडे पडलेले आहोत, कारण आम्हाला त्याच्या दयेची आणि त्याच्या मदतीची नितांत गरज आहे. जुन्या करारातील नियमांपासून नवीन करारातील कृपेत संकेत कसे बदलतात त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे ते 16 आणि 17 वचनांमधून वाचूया. 16 आणि 17 वचने. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावित नाहीत, कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडिते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुंदल्यात घालीत नाहीत. घातला तर बुधले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुधले बिघडतात. तर नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालितात, म्हणजे दोन्ही नीट राहतात. आमचा प्रभू म्हणतो, जुन्या करारातील नियमांचा जुना संकेत आता समाप्त होत आहे आणि तो त्याला बढावा देण्यास किंवा त्या संकेताच्या अधीन राहण्यासाठी आलेला नाही. खरे पाहता तो नवीन वस्त्र देण्याकरिता, अर्थात नीतिमत्वाचे नवीन वस्त्र त्यांना देण्याकरिता आला जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. श्रोत्यांनो, बुधले त्या दिवसात द्राक्षरस भरून ठेवण्याकरिता वापरत असत. त्याला प्राण्यांच्या कातडीपासून बनविण्यात येई. आपणाला आढळेल की जेव्हा नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात भरण्यात येतो तेव्हा ते अधिक प्रसरण पावते, परंतु जुने बुधले प्रसरण पावण्याची सीमा पार केलेले असतात. त्याच्यामध्ये अधिक प्रसरण पावण्याची क्षमता नसते. ते अधिक रुंदावू शकत नाहीत आणि जेव्हा त्यात नवा द्राक्षरस भरण्यात येतो तेव्हा ते फाटते व सारा द्राक्षरस वाया जातो. आमचा प्रभू म्हणतो की जुन्या वस्त्रावर ठिगळ लावण्याकरिता नाही, तर नवीन वस्त्र देण्याकरिता, जे पूर्णतः नवीन आहे ते देण्याकरिता मी आलो आहे. योहानाने योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 17 वचनामध्ये ह्या गोष्टीला अशा प्रकारे सांगितले. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 17 वचन. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. आता श्रोत्यांनो, आपण 8व्या आणि 9व्या चमत्काराविषयी वाचतो, जे बोलण्याद्वारे करण्यात आलेत व एकमेकांशी जुळलेले आहेत. दोन्ही चमत्कार बरे करण्यासंबंधाने आहेत आणि फार विलक्षण असे दृश्य ह्यामध्ये आमच्या समोर मांडण्यात आलेले आहे. 9वा अध्याय 18 वचन पहा. तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा, म्हणजे ती जिवंत होईल. लूककृत शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायाच्या 41 आणि 42 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. नंतर 19 वचन पहा. तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. आणि आम्हाला दिसतं की एक मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. 20 वचन. मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंढ्याला शिवली. ती मुलगी 12 वर्षांची होती आणि ह्या ज्या स्त्रीविषयी आम्ही वाचले, तिला 12 वर्षांपासून हा रक्तस्रावाचा रोग होता. 12 वर्षांचा प्रकाश त्या लहान मुलीच्या जीवनातून जाऊन अंधारात परिवर्तित झाला होता. तर ह्या स्त्रीच्या जीवनातून 12 वर्षांचा अंधार जाऊन प्रकाशात परिवर्तित होणार होता. ह्या ठिकाणी प्रकाश व अंधार ह्यांचा विरोध आम्हाला पाहायला मिळतो. आधीच्या वचनात पहा, त्या स्त्रीने काय केले? येशूने तिला स्पर्श केला नाही, परंतु तिने त्याला स्पर्श केला आणि तिच्या विश्वासामुळे तिला आरोग्य प्राप्त झाले. 21 आणि 22 वचने पुढे आम्हाला सांगतात, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. वैद्य लोक ह्याविषयी अधिक वृत्तांत आम्हाला सांगतो. तो सांगतो की तिने अक्षरशः ख्रिस्ताला स्पर्श केला व ती तुरंत बरी झाली. ख्रिस्त मग तेथून
याईराच्या घरी जावयास निघतो. 23 आणि 24 वचने. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजविणाऱ्यास व गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी झोपली आहे, मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागलेत. लोक त्या ठिकाणी मुलीसाठी शोक करीत होते. त्याने सांगितले की ती मुलगी झोपलेली आहे, ती मृत नाही. ते हसले. त्यामधील कोणालाच विश्वास नव्हता की येशू तिला जिवंत करू शकेल. परंतु तो त्या मुलीजवळ गेला. 25 वचन. मग लोकसमुदायाला बाहेर लाविल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. ह्या शुभवर्तमानात हा पहिला चमत्कार किंवा ही पहिली घटना आहे जेथे मृत व्यक्तीला प्रभू येशूने जिवंत केले. पुन्हा लूक मार्कपेक्षा अधिक सांगतो. लूक म्हणतो की त्याने त्या मुलीशी प्रेमाने बोलणे केले. त्याने तिच्या हाताला धरून मुली उठ असे मोठ्याने म्हटले. मृतांना जिवंत करण्याची पद्धत नेहमीच एकसारखी होती. त्याने त्या मृत व्यक्तीशी सरळ संभाषण केले आणि ह्या घटनेनंतर येशूचे नाव अधिक दूरवर पसरले. 26 वचन. हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले. आता श्रोत्यानो, आम्हाला पुढे प्रभू येशू ख्रिस्त 2 आंधळ्यांना दृष्टिदान देतो हे वाचायला मिळते. 10वा चमत्कार 2 आंधळ्यांशी संबंधित आहे जे ख्रिस्ताचे नंतर अनुयायी बनलेत. 27 ते 30 वचने पहा. मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र हो, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरिता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यात स्पर्श करून म्हणले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की पहा, हे कोणाला कळू देऊ नका. ही एक दुसरी लक्षात घेण्यासारखी घटना आहे ज्यात ख्रिस्ताने ह्या लोकांना म्हटले की जे तुमच्यासोबत घडले आहे त्याविषयी कोणाला सांगू नका. त्याने हीच गोष्ट कुष्ठरोग्याला सुद्धा सांगितली होती. ह्याची अनेक कारणे आहेत, परंतु ह्या भागात एक कारण स्पष्ट करण्यात आले आहे, ते म्हणजे त्याने केलेल्या चमत्कारांविषयी सगळीकडे बातमी पसरली व अनेक लोक त्याच्याकडे येऊ लागलेत, ज्यामुळे त्याच्या कार्यात बाधा उत्पन्न होऊ लागली. 31 वचन पुढे सांगतं, तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजविली. श्रोत्यानो, हे स्वतःचा आनंद लपून ठेवू शकले नाहीत. त्यांनी त्याची कीर्ती गाजवली. आता आम्हाला मुक्या भूतग्रस्ताला बरे करण्याविषयी वाचायला मिळते. 11वा चमत्कार आता आपण पाहणार आहोत. 8व्या व 9व्या अध्यायात नोंदलेली ही तिसरी घटना आहे ज्यात भूतग्रस्ताला येशू ख्रिस्ताने बरे केले. 32 आणि 33 वचने पहा. मग ते तिथून जात असताना पहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले. त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली. तेव्हा लोक समुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते. आता पुरुषांचा प्रतिसाद पहा. 34 वचन. परंतु परुषी म्हणू लागले, हा भूतांच्या अधिपतीच्या साह्याने भूते काढितो. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, भूतग्रस्तांना बरे केले, लंगड्यांना चालण्याची शक्ती दिली, हे त्यांनी नाकारले नाही. परंतु त्यांनी त्याच्यावर हे दोषारोपण लावले की तो ह्या सर्व गोष्टी सैतानाच्या शक्तीच्या साह्याने करतो. 35 वचन. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणे बरीत करीत नगरातून व गावातून फिरत होता. राज्याची सुवार्ता ही देवाच्या कृपेची सुवार्ता नाही. ह्याचा अर्थ हा नाही की 2 शुभवर्तमान आहेत. फक्त एकच शुभवर्तमान आहे, परंतु त्याचे अनेक पैलू आहेत. राज्याची सुवार्ता ही स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे ह्याची घोषणा होती. ह्याचाच अर्थ राजाकरिता तयार व्हा, ज्याकरिता त्या राजाला स्वीकारून त्याच्या मागे चालण्याची, जो शेवटी क्रुसावर चढणार होता, मनापासून तयारी व्हायला हवी होती. सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणे बरी करीत प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रांतामध्ये फिरला. मत्ते शुभवर्तमानात पुन्हा आणि पुन्हा मत्ते सांगतो की अनेक हजारो लोक त्यावेळी बरे होत होते. म्हणून शत्रू त्याला बरे करण्याविषयी प्रश्न विचारू शकले नाहीत, कारण त्या सर्व गोष्टी लोकांच्या समोर उघडपणे घडत होत्या.
ख्रिस्त डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य आहे. आम्ही त्याच्याजवळ जायला हवे. आज अनेक चांगले डॉक्टर्स उपलब्ध आहेत, पण लक्षात असू द्या श्रोतांनो, की त्यांची क्षमता, त्यांची बुद्धिमत्ता सीमित आहे. ख्रिस्त आज सुद्धा त्या सामर्थ्याने आमचे रोग, आमचे विकार दूर करतो आणि माझा त्याच्यावर पूर्ण भरोसा आहे. नंतर आपण 36वे वचन वाचूया. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याला कळवळ आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. त्याला कळवळ आला ह्याद्वारे ह्या अध्यायाची समाप्ती फार आश्चर्यचकित करणारी आहे. परमेश्वराने नियुक्त केलेले राजे व सत्ताधारी आधी मेंढपाळ होते. मोशे व दावीद दोघेही देवाच्या लोकांचे मार्गदर्शन करण्यापूर्वी मेंढपाळ होते. जेव्हा आम्ही देवाजवळ अधिक कामकरी दे अशी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही ही सुद्धा प्रार्थना करायला हवी की प्रभू, तू त्या सर्व लोकांना मेंढपाळाचे हृदय दे. प्रार्थना करा की जे हरवलेले आहेत त्यांच्यासाठी प्रभू आमच्या मनात कळवळा देव. नंतर 37 आणि 38 वचने. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. शिष्यांना असे सांगून तो त्यांना आता पुढे पाठवित आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता, तेव्हा ती गोष्ट करण्यास स्वतः आपण तयार आहात किंवा नाही हे पहा. जेव्हा प्रभू येशूने शिष्यांना कामकऱ्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले, तेव्हा त्याने त्यांना कामकरी म्हणून पाठवले, ज्यांना त्याने प्रार्थना करण्याकरिता सांगितले. आज आम्हाला परमेश्वराचे जे कार्य आहे ते करण्यासाठी अधिक प्रार्थनेची गरज आहे. अधिक प्रार्थना त्या लोकांसाठी करण्याची आहे जे कामकरी आहेत, जे देवाची सुवार्ता, त्याचे शुभवर्तमान वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सांगत आहेत. आपण ही महान सेवा आपल्या जीवनामध्ये करू शकता. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्याला आशीर्वाद देऊ. प्रियानो, येशूकडे सामर्थ्य, अधिकार आहेत. त्याला आमच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. आज आम्ही पाहिले की विश्वास ठेवणाऱ्यांना नीतिमत्वाचे नवे वस्त्र देण्याकरिता येशू आला होता. येशूमध्ये लोकांसाठी कळवळा होता, म्हणूनच त्याने त्यांच्यामध्ये सेवा कार्य, चमत्कार केले. त्यांच्याबरोबर तो जेवलाही. त्याने त्यांना राज्याच्या सुवार्तेची घोषणाही केली. प्रियानो, जे कामकरी आहेत, जे सुवार्ता सांगणारे आहेत, अशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना करणे आवश्यक आहे. काय ही महान सेवा आपल्याला करायला आवडेल? चला, आपण नतमस्तक होऊ आणि आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो. होय बापा, आमचं जीवन हे तुझ्या हातामध्ये आहे आणि आमच्या जीवनामधला विश्वास तू पाहत असतोस. आणि म्हणून प्रभूजी, आज आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपीत आहोत की जेणेकरून जे काय आम्ही शिकलेलो आहोत ते आमच्या अंतःकरणामध्ये ठसावं, आमच्या कृतीद्वारे ते दिसून यावं आणि जे कोणी ते पाहतील त्यांच्याद्वारे प्रभूजी तुझं गौरव व्हावं. आणि म्हणून प्रभूजी, आम्हाला परिपूर्ण असे विश्वासू बनव. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही उणे असे आहोत, आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला मदत कर. होय प्रभूजी, जे आजारी आहेत त्यांची आम्ही आठवण करतो. त्यांच्यावरही तुझी कृपाची दृष्टी होऊ दे. तुझे आशीर्वाद त्यांच्यासाठी विपुलतेने मिळू दे. आणि बापा, त्यांना तू आरोग्य देऊन आशीर्वादित कर. सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो आणि या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.